पुण्यातील अपघात आणि ड्रग्ज प्रकरणानं वातावरण तापलेलं असताना आता ठाण्यात सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा दावा मनसे नेते अभिजित पानसे यांनी केला। पाहूया हा रिपोर्ट। पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणावरून धुरळा उठलेला असतानाच मनसेचे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनीच मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातही सर्रास ड्रग्ज विकलं जातं असा आरोप केला। ड्रग्ज मिळण्याची ठिकाणं आणि किमतीसह त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे। एमडी नावाचं एक ड्रग सर्रास ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विकलं जातं। मी अतिशय जबाबदारीने सांगतो की कळवा ब्रिजच्या खाली, त्याच्यानंतर आंबेडकर रोडच्या कॉर्नरला, ब्रह्मांड मध्ये 200 रुपयापासून 1200 रुपये पाकिट, 1500 रुपये पाकिट, जर इंडियन असेल तर 1200, काहीतरी बाहेरचं असेल तर 1500, अशाला विकलं जातं। हे भयंकर आहे। त्याने ती माहिती पोलिसांकडे द्यावी आणि योग्य ती त्याची दखल घेऊन कारवाई करण्याचं काम पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करेल। मी ठाण्याचा देखील पालकमंत्री, तिथल्या पोलीस आयुक्तांना अशा पद्धतीच्या ठिकाणांची तातडीने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठिकाणी काय आढळलं तर त्याच्यावर कारवाई 100% केली जाईल, आजच्या आज केली जाईल। मात्र ड्रग्ज प्रकरण गंभीर असल्याबरोबर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी नागपूरकडे देखील बोट दाखवलं। त्यामुळे होणारे दावे आणि आरोपांना राजकीय रंग सुद्धा मिळाल्याची चर्चा आहे। कारण महायुतीमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना, अजितदादांसह राज ठाकरे देखील आहेत। पुण्यातल्या बिल्डर पुत्राच्या प्रकरणात अजितदादा गटाच्या प्रवक्त्यांनी सर्वात आधी पोलिसांवर आरोप केले। गृह खातं फडणवीसांकडे आहे। यानंतर अंजली दमानिया यांनी बिल्डर पुत्र प्रकरणात अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली। मनसेच्या अभिजित पानसेंनी मुख्यमंत्र्यांचं होम टाउन असलेल्या ठाण्यामध्ये सर्रास ड्रग्ज विक्रीचा दावा केला। त्याला उत्तर देताना ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी ठाण्याबरोबरच नागपूरमध्ये किती ड्रग्ज विकलं जातं याचीही चौकशी करा अशी मागणी केली। ठाण्यामध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो, कळवा ब्रिजच्या खाली, त्याच्यानंतर आंबेडकर रोडच्या कॉर्नरला, ब्रह्मांड मध्ये, त्याच्यानंतर हिरानंदनी इस्टेटमध्ये, वागळे इस्टेट 16 नंबरमध्ये फोनवरती हे कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तो माणूस येऊन 200 रुपयापासून 1200 रुपये पाकिट, 1500 रुपये पाकिट, जर इंडियन असेल तर 1200, काहीतरी बाहेरचं असेल तर 1500, अशाला विकलं जातं। हे भयंकर आहे। याच्यावर कारवाई अत्यंत सक्षम पोलीस आहेत आपले, ते करतीलच। पण एक अवेअरनेससाठी मी हा व्हिडिओ करतोय। चिवचिव करण्यापेक्षा ट्विट तुमच्या मित्राच्या कानात सांगा ना, जरा मित्राला सांगून द्या, तो पत्र मित्राला द्या। तुम्हाला मी सांगतो पानसे साहेब, तुम्ही जा नागपुरात जाऊन बघा बरं, मेडिकल कॉलेजेसमध्ये, मी हे जाहीरपणे सांगतोय, नागपूरमध्ये प्रचंड ड्रग्जचा वापर अगदी मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा होतोय। त्याची गंभीर दखल घ्या, कारण तिथं सुद्धा एका पालकाने मला सांगितलं, डॉक्टर पालकानं, की तिथं काय चाललंय आणि काही सरकार करत नाहीये। यांचे लागेबांधे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाहीये। 10 वर्षापूर्वी मी रेगे नावाचा चित्रपट केला होता आणि रेगेच्या बरोबर खाली एक कॅप्शन होती। ती कॅप्शन म्हणजे तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का। एमडी नावाचं एक ड्रग सर्रास ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विकलं जातं आणि हा प्रवास आता हळूहळू महाराष्ट्रभर, मुंबईपासून सुरू झालाय आणि ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचलाय। समाजामध्ये जो ऱ्हास होतो आहे, माज आलाय काही लोकांना संपत्तीचा आणि पैशाचा, ते भानावर येणं जास्त महत्वाचं आहे। निदान यातनं अक्कल जरी आली की आपण आपल्या मुलांना काय करतो आहोत, तर पालकांना पहिली अक्कल यावी लागेल, कळलं का। त्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि ते अधपतन होताना राजकीय वरद असल्यामुळे होतं, हे आणखीन गंभीर आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।